2022 मध्ये एक बंडखोरी झाली आणि या बंडखोरीमध्ये राजकीय वर्तुळामध्ये अनेक काही घडामोडी होत गेल्या, मोठी खळबळ उडाली आणि राजकीय वर्तुळातील अनेकांचे राजकीय आयुष्य उलटापालट होऊन गेली आणि अनेक पक्षांमध्ये अनेक घडामोडी होत गेल्या, धक्का बसला. परंतु यानंतर आता 2026 मध्ये पुन्हा एकदा त्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळते. एक नाही, दोन नाही, तब्बल 6 खासदार आज शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष सोडून बंडखोरी करून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना या पक्षामध्ये जात असताना आज 2 दिवसापासून सोशल मीडियावरती बातमी पाहायला मिळते. परंतु या संपूर्ण घडामोडी चालू असताना पक्षांतर कोणता खासदार कुठे करणार? 6 खासदारांची गरज तर एकनाथ शिंदे शिवसेना गटाला आहेच. एक जरी फुटला तरी ऑपरेशन टायगर हे फेल जाऊ शकतं. परंतु हे पुढे होईल नाही होईल, कोण खासदार, कोणता खासदार जातो, कोणता खासदार राहतो, या बाबत पुढे चालून बातमी येतेलच. आता 2 दिवसासाठी प्रवेश हा रोखलेला आहे काही तांत्रिक अडचणीमुळे. परंतु आताच्या क्षणाची अत्यंत हृदयद्रावक आणि अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. या 6 खासदारांबाबत अंगावर शहारे आणणाऱ्या घटना सध्या घडत आहेत. 6 खासदारांबाबत आज त्यांची परिस्थिती जर पाहिली तर आता सोशल मीडियावरती व्हिडिओ देखील तो समोर आलेला आहे आणि अधिकृत बाईट देखील समोर येत आहेत. परंतु खासदारांबाबत अत्यंत दुःखद बातमी सध्या समोर येते, बंड केलेल्या 6 खासदारांबाबत. परंतु यामध्ये आपण पाहिलं तर परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव म्हणजेच उर्फ बंडू जाधव यांनी देखील या 6 खासदारांमध्ये त्यांचं बंडखोरी म्हणून नाव आलं आणि विमानतळावर त्यांना देखील पाहिलं, दिल्लीला रवाना झालेले पाहिले. परंतु या संपूर्ण घडामोडींमध्येच आता चित्र बदलत गेला आणि शिवसेना सैनिक आक्रमक झाले. ज्या चिन्हावरती आम्ही मतदान केलं, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसोबत आम्ही तुम्हाला निवडून दिलं आणि तुम्ही बंडखोरी करता, हे आम्ही कदापि सहन करणार नाही. दिसताल तिथे आम्ही चपलीने मारू. आक्रमक भूमिकेमध्ये शिवसैनिक आपल्याला सोशल माध्यमावरती सध्या दिसून येत आहेत, ट्रोलिंग करताना दिसून येत आहेत. परंतु सत्तेसोबत आम्हाला जायचंय, आमच्या जिल्ह्याचा विकास करायचा आहे म्हणून आम्ही बंडखोरी करतोय, असं देखील काही खासदारांचं म्हणणं आलं. परंतु खासदारांच्या विरोधामध्ये संपूर्ण जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून रोष दिसून येतोय आणि खासदारांवर नाराजी ही जनतेतून, शिवसैनिकांकडून, कार्यकर्त्यांकडून दिसून येते. एक नाही, दोन नाही, अक्षरशः संजय जाधव, परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा देखील काढण्यात आली आणि चपलीने मारहाण करण्यात आली. सोनपेठ, परभणी जिल्ह्यातील सोनपेठ परिसरामध्ये, सोनपेठ तालुक्यामध्ये संजय जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आलेली आहे. आणि हा सर्वात मोठा धक्का आहे, कारण कार्यकर्त्यांचं, शिवसैनिकांचं म्हणणं आहे की तुम्ही अगोदर खासदारकीचा राजीनामा द्या, राजीनामा दिल्यानंतर पुन्हा पक्ष प्रवेश करा आणि नंतर निवडणूक लढा, आमचा काहीही त्यामध्ये विरोध नाही. परंतु तुम्ही निवडून आलात, उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये तुम्हाला मतदान केलं, त्याच भावनेने आज जनतेची ही मोठी फसवणूक तुम्ही केली, हे आम्ही कदापि सहन करणार नाही, असं देखील सोशल माध्यमांवरती अनेक टीकास्त्र पाहायला मिळत आहेत, रोष पाहायला मिळतोय. प्रतिकात्मक अंत्ययात्रा चक्क काढण्यात आलेली आहे, अनेक ठिकाणी शिवीगाळ देखील करण्यात आलेली आहे. नक्कीच या संपूर्ण घडामोडींमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे प्रमुख नेते, ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की ज्या खासदारांनी बंडखोरी केली किंवा करणार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन आम्ही संपूर्ण तारंबळ उडवून टाकू, आम्ही आता ही बंडखोरी सहन करणार नाहीत, जे झालं ते बस झालं, असं म्हणून संजय राऊतांनी देखील नाराजी व्यक्त केली. या खासदारांबाबत महाराष्ट्रातून अत्यंत आक्रोश पाहायला मिळतोय, नाराजी पाहायला मिळते. ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, परंतु त्या 6 खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर यांचं नाव आहे. 20 तारखेला मी डिक्लेअर करेल असं देखील ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलेलं आहे. परंतु या संपूर्ण घडामोडीमध्ये जनतेची नाराजी ही खासदारांबाबत आपल्याला पाहायला मिळते.
आपल्याला काय वाटतं या बंडखोरीबद्दल? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन घडामोडी सोबत, ताज्या अपडेट सोबत, ताज्या बातम्यांसोबत. तोपर्यंत